आम्ही बसलेलो गावातल्या पारावर. सगळी तशी शांतच होतो. शांततेची कारणं वेगळी होती. पण पोरांचा ग्रुप लय वेळ शांत बसला म्हणजे एखादा कार्यकर्ता काहीतरी वाढीव बोलणार असतो. हे जगाच्या पाठीवर कुठेही लागू होणारे सत्य. ही शांतता भंग झाली विकी कौशलच्या विषयामुळं. एक जण म्हणला, विकी कौशल आजारी आहे माहिती का? कॅटरीनाचं काय होईल? या आशेनं दुसऱ्यानं विचारलं, लई सिरियस आहे का? पण विषय तसा बेसिकच होता. त्या दोस्तानं सांगितलं, विकी कौशल झोपेतून जागा व्हायचा, पण त्याला बॉडी हलवता यायची नाही. त्याला सगळं ऐकू यायचं पण ओरडता यायचं नाही. पोरांनी लागलीच इमॅजिनेशनला बांध घातला. एक अभ्यासू कार्यकर्ता म्हणला, स्लीप पॅरालिसिस झाला असेल. होतंय बरं, पण बसायचं ठिकाण गावचा पार असल्यानं चर्चेत बरेच पाहुणे सहभागी होते. त्यातच होते आप्पा. ते म्हणाले, अवघडे, त्याला चिंदूक लागला असेल. चिंदूक म्हणजे काय? तर भूत. पण चकवा, खवी, झोटिंग, गिरा ही भूतं जागेपणी झोप उडवतात. पण चिंदूक झोपलेल्या माणसाची झोप उडवतं. त्याला ओरडायची संधी देत नाही. या चिंदूक भूताचा विषय काय, त्याचं स्लीप पॅरालिसिसशी कनेक्शन काय आहे, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. बाकीच्या भूतांचं कसं असतंय, ते रात्री काम करून दिवसा आराम करायला जातात. हे चिंदूक रात्रपाळी तर करतच, पण दिवसा पण ओव्हरटाईम करते. कधीही आराम न करणारे चिंदूक अतिशय कष्टाळू भूत. पण याच्या स्टोऱ्या काय आहेत, तर चिंदूक खेड्यात पण असते आणि शहरात पण. आता हे भूत नेमकं कधी आणि कसं दिसतं, तर पारावरच्या आप्पांच्या म्हणण्यानुसार या भूताची एक झुळूक असते. जशी वाऱ्याची झुळूक असती ना, तशीच. त्या झुळुकीत जर एखादा माणूस सापडला तर त्याला चिंदूक लागतंय. मग दिवस असू द्या नाहीतर रात्र, झोपणं तुमच्या हातात आहे, पण झोपेतून उठणं चिंदूक ठरवणार. चिंदूक डायरेक्ट छातीवर बसतोय. तुम्ही झोपेतून जागे होता पण शरीर हलवता येत नाही. आता पारावर बसलेले आप्पा, भूत आणि तंबाखू हे कनेक्शन माहीत असल्यानं आप्पांना चिंदूक बद्दल विचारलं. त्यांनी सांगितलेली चिंदूकची स्टोरी अशी आहे की एकदा आप्पा गुरं चरायला घेऊन गेले होते. रात्री तमाशा बघितला होता, त्यामुळं मस्त आंब्याच्या गार सावलीत झोपले. अचानक आप्पांना जाग आली, पण उठता मात्र येत नव्हतं. गुरांच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज येत होता, त्यांचं हंबरण ऐकू येत होतं, पण आप्पांना डोळ्याची पापणी सुद्धा हलवता येईना. पण तरीही न उघडलेल्या डोळ्यांना दिसत होतं छातीवर बसलेलं, उंचीनं ठेंगणं, दाढी मिशी असलेलं, डोकं लई मोठं असलेलं एक पोरग. तेच हे चिंदूक. मग आप्पांनी चिंदूकच्या जन्माची गोष्ट सांगितली. एखादं मूल व्यंग घेऊन जन्माला असेल म्हणजे डोकं साधारण आकारापेक्षा मोठं, डोळे मोठे, अंगावर भरपूर केस असं काय असेल आणि त्याचा लहान वयातच मृत्यू झाला असेल तर त्याचं भूत म्हणजे चिंदूक. आता यात तथ्य किती, तर आप्पा म्हणले, मी तरुण असताना गावच्या पारावर एक आप्पा वासायचे. त्यांनी मला सांगितलेलं. थोडक्यात ही सुद्धा गोष्टच आहे, पिढी बाय पिढी शिफ्ट होत आलेली. आपण सध्या फोकस करू स्टोरीवर. या चिंदूकचा एकच उद्देश असतो, झोपलेल्या माणसाला उठू द्यायचं नाही. त्या माणसाच्या छातीवर बसायचं, डोळ्यात बघायचं आणि हसायचं. आप्पांकडून स्टोरी ऐकल्यावर आणखीन एक कार्यकर्ता चार्ज झाला. तो म्हणला, माझ्यासोबतही सेम झाले. मी घरात झोपलो होतो. दुसऱ्या दिवशी लवकर कामाला जायचं होतं. झोपल्यावर थोड्याच वेळात जाग आली, पण ना डोळे उघडतायत आणि ना उठता येतंय. फक्त फिरणाऱ्या फॅनचा आवाज ऐकू येत होता. असं वाटलं श्वास बंद झालाय. मोठ्यानं श्वास घ्यायचा प्रयत्न केला, पण श्वासच घेता येईना. जीव घाबरला आणि अचानक शरीराला हिसका बसल्यासारखं झालं. डोळ्यांसमोर लहान बाळ होतं. त्याला मिशा नव्हत्या, पण दिसायला लय डेंजर होतं. असं वाटत होतं छातीवर बसले. पण जेव्हा जाग आली तेव्हा शेजारचा मित्र गाढ झोपला होता. तेव्हापासून भीती वाटते. झोपलो आणि जागच नाही आली तर. आता हा मित्र असो किंवा आमचे आप्पा, खरंच त्यांना भूत लागलं होतं का? हे चिंदूक खरंच असतंय का? तर विषय असतोय स्लीप पॅरालिसिसचा. स्लीप पॅरालिसिस हा एक झोपेशी संबंधित आजार आहे. या आजारात माणूस झोपेतून पूर्ण जागा होतो, पण त्याचं शरीर लुळं पडलेलं असतं. शरीराचा कुठलाच भाग हलवता येत नाही. श्वास कोंडल्यासारखं वाटतं. तोंड उघडून आवाजही करता येत नाही. काही सेकंद किंवा काही मिनिटं याच अवस्थेत माणूस पडून राहतो. पण असं का होतं, तर डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आपली झोप दोन प्रकारची असते. पहिलं म्हणजे रॅपिड आय मूव्हमेंट स्लीप, म्हणजेच REM. यामध्ये आपण डोळे बंद करून झोपलेला असतो, पण नावात सांगितल्याप्रमाणे आपल्या डोळ्यांची खूप हालचाल होत असते. यामध्ये आपल्याला अंधुक स्वप्न पडतात. झोपेचा दुसरा प्रकार म्हणजे नॉन रॅपिड आय मूव्हमेंट, म्हणजेच नॉन REM. याला आपण साखर झोप म्हणतो, म्हणजे एकदम गाढ झोप. आपण झोपतो तेव्हा बऱ्याच स्लीप सायकलमधून जात असतो, पण
REM आणि नॉन REM या दोन फेजमध्येच आपली झोप होत असते. तर रॅपिड आय मुवमेंट या प्रकारात स्लीप पॅरालिसिसचा अनुभव होतो. होतंय कसं तर जेव्हा आपण झोपतो तेव्हा मेंदूत बऱ्याच गोष्टी घडत असतात. आपण पूर्णपणे कधीच झोपलेलो नसतो. आपण झोपेत स्वप्न पण बघतो. जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा आपल्या मेंदूने शरीराची हालचाल बंद केलेली असते, जेणेकरून स्वप्नात जे घडतंय त्यात शरीराने भाग घेऊ नये. मेंदू हा हुशार विषय असतोय. पण पुढं काय होतंय तर स्लीप पॅरालिसिसमध्ये आपला मेंदू जागा होतो, पण शरीर अजूनही जागं झालेलं नसतं. स्लीप पॅरालिसिस दोनदा होतो, जेव्हा आपण नुकतंच झोपलेलो असतो तेव्हा आणि जेव्हा झोपेतून उठत असतो तेव्हा. आपल्याला जाणवतं आपण जागेच आहोत, पण शरीर हलवता येत नाही. डोळ्यांची हालचाल वाढते, मेंदूतले खळबळ व्हायला लागते, डोळ्यासमोर धुसर चित्र दिसायला लागतात, विचित्र आवाज यायला लागतात, भास व्हायला लागतात, कशाचाच कशाला अर्थ लागत नाही. पण हे नशेत नाही, झोपेत होतं. त्यामुळे असं वाटतं काहीतरी गंभीर विषय झालाय. साहजिकच माणूस घाबरतो आणि कधीतरी ऐकलेली चिंदूकची आकृती डोळ्यांसमोर दिसते. पण हे होतं कशामुळं तर त्याची बरीच कारणं आहेत. पहिलं तर झोप कमी होत असल्यामुळे, दुसरं झोपेची वेळ ठरलेली नसल्यामुळे. जेव्हा आपण लेट टेन्शनमध्ये असतो किंवा लेट टाकेस झालेलो असतो तेव्हा या अनियमित सवयींमुळे स्लीप पॅरालिसिस होऊ शकतो. हे विज्ञान समजून घेतलं की आपल्याला आप्पांसोबत आणि आमच्या उत्साही कार्यकर्त्यासोबत नेमकं काय झालं याचा अंदाज लागतो. आप्पा रात्री तमाशा बघायला गेले, त्यामुळे त्यांचं जागरण झालं. आता दुसऱ्या दिवशी तमाशातल्या लावण्या डोळ्यांपुढं चालू राहणार, कारण तो तमाशा होता, सध्याचा ऑर्केस्ट्रा नाही. आप्पा गाढ झोपी गेले. पण जेव्हा आप्पा जागे होत होते तेव्हा त्यांचा मेंदू जागा झाला होता, पण दमलेलं शरीर अजूनही जागं झालेलं नव्हतं. त्यामुळं आप्पा घाबरले. त्यांना काही अंधुक गोष्टी दिसल्या. त्यांना वाटलं चिंदूकच छातीवर बसलंय. तसंच काहीसं मित्राबरोबर झालेलं असू शकतं. त्याला सकाळी लवकर उठून जायचं होतं. त्या सगळ्या विचारात तो झोपत होता. तेव्हा त्याला झोपल्यावर लगेचच स्लीप पॅरालिसिसचा अनुभव आला असावा. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जेव्हा आपण पाठीवर झोपलेलो असतो तेव्हा स्लीप पॅरालिसिसचा अनुभव येतो. एका कुशीवर झोपलेलो असताना असा अनुभव सहसा येत नाही. स्लीप पॅरालिसिसमध्ये मरणाची भीती वाटत असली तरी माणूस मरेल एवढी ही धोकादायक गोष्टच नाही. लईत लई काही सेकंद ते काही मिनिटं या अवस्थेत माणूस राहू शकतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार स्लीप पॅरालिसिस होऊ नये म्हणून भरपूर झोप घेणं, ताण कमी घेणं महत्त्वाचं आहे. तसंच ठरलेल्या वेळी झोपायला जाणं आणि व्यायाम करणं सुद्धा गरजेचं आहे. हे सगळं ऐकून आपण म्हणलं जरा तमाशाचा नाद कमी करा, जागरण झेपत नाही म्हणून असलं होते, चिंदूक बिंदूक काय नाही. आप्पा ओके म्हणले आणि मोबाईलवर गौतमी पाटीलची गाणी लावून बसले. आपणचा विषय हार्डे म्हणलं आणि त्यांच्याकडून गोळा केलेली माहिती तुम्हालाही सांगितली. आता यातलं भूत लक्षात ठेवायचं की सायन्स हा पर्सनल विषय. पण एक आहे, बाकीची भूतं पांघरुणात जायला भाग पाडतात. हे चिंदूक पांघरुणातून बाहेर येऊ देत नाही. व्हिडिओ कधीही बघत असाल तरी सांगणं एकच आहे, गुड नाईट, हॅव अ बेटर स्लीप.